नमस्कार शेतकरी बंधूंनो मित्रांनो. आज 14 जुलै 2026 सायंकाळचे 7 वाजत आलेले आहेत. आपण या पार्श्वभूमीवर राज्यात पुढे 15 दिवस 30 तारखेपर्यंत हवामान कसं असेल, त्यामध्ये सुरुवातीचे 5 दिवस कसे असतील आणि नंतरचे पुढले 5 दिवस कसे असतील, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले नवनवीन मित्र परिवार यामध्ये जोडा. मित्रांनो, हा प्रशांत महासागराचं सरफेस टेम्परेचर दर्शवणारा मॅप आहे, आलेख आहे. या नॅनो 3.4 इथं इंडेक्स दाखवलेला आहे. सध्या तापमान +1.47 म्हणजे 1.47 डिग्रीवर ते पोहोचलेलं आहे. म्हणजे ते 1.5 डिग्री गेलेलं आहे. जेव्हा 1.5 डिग्री तापमान समुद्राचं जातं, तेव्हा तो स्ट्रॉंग अल्युनोकडे तिची वाटचाल असते. आणि मित्रांनो, ती प्रशांत महासागरामध्ये तयार झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात पाऊस कसा असेल हे माझ्या शेतकऱ्यांना समजणं गरजेचे आहे. याचे सातत्याने आपण अंदाज व्यक्त केलेले आहेत. तर या मित्रांनो, थोडीशी आपण टक्केवारी समजून घेऊ. कमकुवत अल्युनो जो असतो तो 0.5 ते 0.9 म्हणजे 9 पर्यंत असतो. मध्यम जो असतो तो 1 ते 1.4 आणि मित्रांनो तीव्र 1.5 ते 1.9 हा तीव्र अल्युनो असतो. आणि अतितीव्र ज्याला आपण म्हणू तो असतो मित्रांनो या ठिकाणी 2 पुढे हा एरो जो दाखवतो आपल्याला, म्हणजे हा पुढे दाखवतो, प्लस म्हणजे पुढे दाखवतो. आणि मित्रांनो, यावर्षी आपण सातत्याने सांगितलेले तीव्र अल्युनो हा येऊ पाहत आहे. नवे नवे तो येणारच आहे. साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून त्याची तीव्रता अधिक वाढणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य नियोजन करणं हे अतिशय गरजेचं असतं. कारण मित्रांनो, अल्युनो आहे म्हणजे कमी पाऊस असतो. हे समीकरण जरी असलं तरी काही प्रमाणात वेगवेगळ्या सिस्टीम या राज्याला पाऊस देऊन जात असतात. निश्चित मित्रांनो, तशा काही सिस्टीम या आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये बनत आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यांना पिकांना जीवनदान देणारा, त्याचबरोबर घाटावर चांगला पाऊस असणार आहे, घाटाच्या पश्चिम बाजूला चांगला पाऊस असणार आहे. या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हा 14 तारीख ते 30 तारीख म्हणजे 14 जुलै ते 30 जुलै पर्यंत माहिती सांगणारा हा ECMWF चा नकाशा आहे, मॅप मॉडेल आहे. या मॉडेलचा आपण अंदाज समजून घेऊ. मित्रांनो, 16 तारखेला म्हणजे येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच या ठिकाणी एक लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप होत आहे. नव्याने ती डेव्हलप झाल्यात जमा 13 तारखेपासून. आणि या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, राज्यात पाऊस कसा असेल हे आपण सातत्याने पाहणार आहोत, पाहिलेलं आहे आणि पुन्हा एकदा पाहू. मित्रांनो, या सर्व लो प्रेशर सिस्टीममुळे अरबी समुद्रातून बाष्प खेचल्या जाणार आहे आणि त्यामुळे घाटावर पाऊस पडणार आहे. घाटाच्या पश्चिम उतारावर पाऊस पडणार आहे. त्यामुळे घाटाच्या पूर्व उतारावर जे धरणं आहेत त्यामध्ये जायकवाडी असेल, उजनी असतील आणि इतर छोटे मोठे धरणं असतील ते भरतील. हे जे मी वर्तुळ तयार केलेलं आहे, या वर्तुळाच्या आतमध्ये अंतर्गत भागात मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. तो कधीपासून होणार आहे? तर उद्या 15, 16, 17, 18 पर्यंत याचं प्रमाण थोडंसं कमी असेल मित्रांनो. त्यानंतर 19, 20 पासून या अंतर्गत राज्यातल्या पावसाची सुद्धा तीव्रता आपल्याला वाढताना दिसत आहे. हलका ते मध्यम क्वचित ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण फक्त महाराष्ट्रावर फोकस करू. ECMWF चं अतिशय विश्वसनीय मॉडेल आहे मित्रांनो. पश्चिमेकडे पाऊस असेल आणि पूर्वेकडे पाऊस असेल, पूर्व विदर्भात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. त्यानंतर राज्याच्या मित्रांनो उत्तर जो भाग आहे राज्याचा, या उत्तर भागात सुद्धा ज्याला आपण मध्य प्रदेशला लागून असणारा भाग आहे त्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. अंतर्गत भागात उद्यापासूनच मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात, सर्वदूर जरी होत नसला तरी विखुरलेल्या स्वरूपात उद्या 15 पासूनच काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे मित्रांनो घाबरू नका. नेमकीच आपली जी पिकं सध्या बाल्यावस्थेत आहेत, या पिकांना सिंचनाची आवश्यकता आहे. निश्चित आपल्या सिंचनाची गरज भासणार नाही एवढा पाऊस हा या सर्व गोष्टीमध्ये होणार आहे. मित्रांनो, संबंध पंधरवाड्याचं हे अंदाज आहे. यात निश्चित मित्रांनो 10 मिलीमीटर
ते 40 मिलीमीटर पर्यंत पाऊस काही अंतर्गत भागात पडू शकतो. फक्त एक ढगफुटी सदृश्य पाऊस, मुसळधार पाऊस, अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस या पंधरवड्यात या भागात होणार नाही. पिकांना जीवनदान देणारा पाऊस हा निश्चित असेल. हे अनेक मॉडेल आपल्याला दाखवतात. त्याचाही अंदाज आपण या ठिकाणी पाहू. वेगवेगळे मॉडेल मित्रांनो, हे सुद्धा ECMWFचंच मॉडेल आहे. हे सुद्धा मित्रांनो आपल्याला अंतर्गत महाराष्ट्रात 10 ते 25-30 मिलीमीटर पर्यंत पावसाच्या नोंदी दाखवत आहेत. निश्चित पिकांना जीवनदान देणारा हा पाऊस असणार आहे. आपण या सिस्टीमचा जर विचार केला तर मित्रांनो, ही सिस्टीम या पद्धतीने जात आहे. याच्या पूर्वी सुद्धा आपण सांगितलेलं आहे, यापूर्वी सुद्धा, आणि आजही सांगतात 23 तारखेला परत एक सिस्टीम या ठिकाणी बनत आहे. तिचा सुद्धा ट्रॅक मित्रांनो तोच राहण्याची शक्यता आहे, कारण एकूण हे 30 तारखेपर्यंत मॅप आहे. त्यामुळे निश्चित याच्यात पद्धतीने जर पाऊस झाला तर राज्यातल्या शेतकऱ्यांचे कोणाचे पिके वाया जाणार नाहीत, एवढी हमी हा निसर्ग निश्चित घेऊ शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर सर्व मॉडेल मित्रांनो आपल्याला पाऊस दाखवत आहेत. अंतर्गत महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस दाखवत आहेत. उत्तरेकडे चांगला पाऊस राहणार आहे, लक्षात घ्या. उत्तर महाराष्ट्रात आपण काल पासून सांगत आहोत. नंदुरबार, धुळे, जळगाव, खान्देश जो आहे त्या भागात असणार आहे. इथं अमरावती, अकोला त्या भागात असणार आहे. छत्रपती संभाजीनगर उत्तर असणार आहे, अहिल्यानगर उत्तर आहे, नाशिक उत्तर, आणि घाटावर मित्रांनो इथं रेड कलर दाखवलेला, म्हणजे चांगल्या पावसाच्या नोंदी घाटावर होतील. जवळपास एकूण या 15 दिवसात मित्रांनो 300 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद ही घाटावर होऊ शकते. त्यामुळे निश्चित पूर्व उत्तरेवरील जायकवाडी सारखी जी जलाशय आहेत ही भरण्यास मदत होणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा, पावसाची तीव्रता ही सुरुवातीच्या 5 दिवस म्हणजे 15 पासून ते साधारणतः 18-19 पर्यंत ही कमी आहे, आणि त्यानंतर 19-20 पासून मित्रांनो पुढील 10 दिवसात याची तीव्रता ही वाढत आहे. निश्चित आपल्या शेती पिकांना जीवनदान मिळणार आहे. ज्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत त्यांच्या पेरण्या सुद्धा या पावसावर होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका, एवढंच या निमित्ताने सांगतो. अलीकडं IMD सारखे महत्वाच्या संस्था सुद्धा कमी पावसाचे संकेत देत आहेत. पुढील 5 दिवस कुठली मोठी पावसाची सिस्टीम तयार होणार नाही. निश्चित मित्रांनो, IMD ही एक मोठी संस्था आहे. तिच्या अंदाजाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. परंतु इतरही मॉडेल काय सांगत आहेत हे सुद्धा पाहणे आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून त्या पार्श्वभूमीवर हे मुद्दाम हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला. मित्रांनो, जेवढा हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करता येईल आपल्या बांधवापर्यंत तेवढा करा, एवढी विनंती करतो. कारण आपला आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नाही. सातत्याने अल्निनोच्या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्राला अंदाज दिलेले आहेत. पाणी आणि पैसा जपून वापरा मित्रांनो, ती वेळ आता आलेली आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे किती खर्च करावा, काय करावा, हे आपलं आर्थिक नियोजन आपण निश्चित करावं. येणाऱ्या काळात मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. पुन्हा एकदा तेवढी विनंती करतो, आणि अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.